गुरुच्या चरणी प्रणाम। अतिशय चांगला असा मुलगा आहे। अक्षय तृतीया मुहूर्तावर आम्हा सर्व भक्तांना गुरुची सेवा करता आली। गुरुची सेवा करण्यामध्ये आमचे राम पाटील रातोडीकर, विजय पाटील चव्हाण, आमचे देवीदासराव पवार, मनोज बोरे, जिगळेकर, अविनाश पवार या ठिकाणी उपस्थित नाहीत ते थोडे मुली, आमचे हनुमंतराव पाटील बेटमुरेकर, आपले खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर या सर्व भक्तांनी गुरुची सेवा करण्यासाठी आज ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ही गाडी या ठिकाणी गुरुच्या चरणी आपण सर्वांनी अर्पण केलेली आहे। आम्हा सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। मला अध्यात्मामध्ये बरेच रस आहे। आता थोडंसं मी जास्त वाचन करतो। देवदासराव ह्या वयामध्ये पूर्ण कमी होत आहे, पण थोडं प्रवचन आजकाल अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये खूप मोठमोठे गुरु आपल्याला पाहायला मिळतात। काही गुरुचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये लागतात। काही गुरुंचं जर आपल्याला प्रवचन ठेवायचं असेल पूर्वी 50 लाखाच्या खाली त्यांचा कार्यक्रम होता। पण अध्यात्म असं सांगतं, जेवढा साधा गुरु तो ईश्वराशी जुळलेला आहे। तर आपल्या सर्वांचे मंत्र माहूरचे आपले गुरु, परवाच त्यांचा स्वर्गवास झाला। राम पाटील नागिनी कथकले फार भक्त आहेत। आपल्याला माहिती आहे की माहूर गटाला जवळपास 2000 एकर जमीन होती, आताही जवळपास 1000 एकर जमीन। त्या महाराजांना आपण मालक म्हणत होतो, मालक। ते परवा ते त्यांची समाधी झाल्यानंतर गोविंदराव गेले, त्यांनी सांगितलं की महाराज ज्या ठिकाणी झोपत होते ना ती 8x10ची रूम होती आणि ते जमिनीवर झोपत होते। तपस्या जोपर्यंत नाही तोपर्यंत ईश्वर प्राप्त होत नाही। असं आमच्या कोलंबीकर गुरुचंही अतिशय साधी राहणी, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती आध्यात्मिक ताकद आहे। आम्हा सर्वांना त्याचा आशीर्वाद आहे। आणि या ठिकाणी आपण अतिशय शुभमुहूर्तावर महाराजांना तुम्ही सोय म्हणून आपण आज एक गाडीची झाली, त्याबद्दल आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि महाराजांच्या चरणी प्रणाम करतो।